हॅलो माय डिअर फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत बँक निफ्टी मधील ट्रेड. त्यानंतर आपण बँक निफ्टीला एक्सपायरी मध्ये काय करू शकते बँक निफ्टी हे पाहणार आहोत आणि निफ्टीला पण आपण आज अनालिसिस करणार आहोत फ्रेंड. तर आपल्याला क्लिअर आपल्याला दिसत होते की बँक निफ्टी मध्ये हे एक इम्पॉर्टंट लेवल होती, हे एक इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन बनत होती, मेक और ब्रेक. आणि आपण आपण ह्या ट्रेंड लाईन वरती आपण ट्रेड डिस्कस केला होता. तो म्हणजे इथे आपल्याला क्लिअर दिसत होते, आपल्याला क्लिअर ट्रेंड लाईन वरती बँक निफ्टी सपोर्ट घेताना दिसत होते. आणि सपोर्ट वरती एक वेळ 2 वेळ आणि 3 वेळ 4 वेळ आणि 5 वेळ आपल्याला बँक निफ्टी मध्ये ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेताना दिसत होते. म्हणजे हे ट्रेंड लाईन आपल्याला मेक और ब्रेक दिसत होती. आपण कसा ह्या ट्रेंड लाईन वरती आपण ट्रेड आपण सेटअप बनवला होता तो आज डिस्कस करणार आहोत, पाहणार आहोत डिटेल मध्ये. तर फ्रेंड, आपल्याला बँक निफ्टीमध्ये ह्या ट्रेंड लाईन वरती बँक निफ्टी सपोर्ट घेताना दिसत होती. आपण जर का हा सपोर्ट तोडला तर आपण पी साईडने प्लॅनिंग करू शकलो असतो, आणि जर का सपोर्टने ऍक्ट केले असते तर आपण सी साईडने प्लॅनिंग करू शकलो असतो. आणि बँक निफ्टीने काय केले, आज हा सपोर्ट तोडण्याचे प्रयत्न केले. आपण पी साईडने प्लॅनिंग केली हे आपण पाहू. 15 मिनिटाच्या चार्ट वरती बनत होती ट्रेंड लाईन आणि 5 मिनिटाच्या चार्ट वरती आपण केले याला एक्झिक्यूट. तर फ्रेंड, आपण प्लॅन केला होता पी साईडने. तो पी साईडने कसा, हे जी ट्रेंड लाईन ब्रेक केली आपल्याला इथं रिटेस्ट करताना दिसले. रिटेस्ट केल्यावरती आपल्याला इथे पुलबॅक दिसले आणि आपण एक्झॅक्ट या पुलबॅक वरती ट्रेड आपण प्लॅन केला. आपण एक्झॅक्ट या ट्रेंड लाईन वरती या पुलबॅक वरती आपण ट्रेड प्लॅन केला. तो म्हणजे फ्रेंड, आपल्याला इथे दिसणार बँक निफ्टीची पी 46,500 पी 2 लॉट आपण एक्झिक्यूट केले होते. 2 लॉट 357 वरती आपण एक्झिक्यूट केले. आणि एक्झॅक्ट आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट ब्रेक इव्हन वरती आपल्याला 360 वरती आपण एक्झिट केले. एक्झिट करण्यामागचे कारण असे की आपल्याला असे वाटले की हा जो फॉल आहे हा फॉल जास्त एक्सपेक्टेड होता. आपल्याला चांगली एक मोमेंटम पण आपल्याला मिळाली होती, पण आपण हे एक्झिक्यूट व्यवस्थित केले नाहीत आणि आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला बाहेर पडावे लागले. आणि कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला ब्रेक इव्हन वरती निघावे लागले, ते म्हणजे इथे. आणि अगेन आपल्याला मार्केट वर जाताना दिसले फ्रेंड. सिंपल प्राइस ऍक्शन वरती आपण ट्रेड हा आपण प्लॅन केला होता. आपल्याला आपल्याला हे कालची जे क्लोजिंग आहे, क्लोजिंग वरती आपल्याला दिसली होती एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न त्यानंतर पुल बॅक अगेन आपण इथे ट्रेड हा सेटअप प्लॅन केला होता. 175 पॉईंट आपल्याला मिळत पण होते, पण आपण आपण असा फॉल हा मोठे टार्गेट एक्सपेक्टेड केले असल्यामुळे आपण हा ट्रेड आपण एक्झिक्यूट केला नाही व्यवस्थित. त्यामुळे आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट बाहेर निघावे लागले. सिंपल हे बँक निफ्टीचे सेटअप आज बनले होते. या सेटअप वरती आपण पी साईडने प्लॅन केला होता. आणि कॉल साईडने जर का बनत असता, कॉल साईडने जर का हे पहिलेच कॅन्डल मध्ये सेलर ट्रॅप झाले होते आणि जर का मार्केटने हा ट्रेंड लाईनच्या वरती आले आणि पुलबॅक देऊन आपण सी साईडने प्लॅन सेटअप केला असता. तर हे सेटअप आज बनले नाही. आपले सेटअप बनले ते म्हणजे सी साईडने आपण ती साईडने एक्झिक्यूट केला होता ट्रेड. हा असा ट्रेड आपण आज एक्झिक्यूट केला. आणि आपण एकच ट्रेड घ्यायचा दिवसातून आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. आपल्याला फक्त वन ट्रेड, फॉलो सिस्टम आणि फोकस ऑन द प्रोसेस, नॉट ऑन दी प्रॉफिट. प्रोसेस मी तुम्हाला सांगितली. ह्या ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट नंतर रिटेस्ट नंतर पुल बॅक, या सिंपल सेटअप वरती आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता. आणि आपल्याला व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाही, म्हणून आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडावे लागले. सिंपल 100 पॉईंट आपल्याला इन द मनी असल्यावर सुद्धा आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडावे लागले. आपण काय करू शकलो असतो, आपण हाफ क्वांटिटी 1:1 1:2 वरती आपण बुक करू शकलो असतो आणि हाफ क्वांटिटीची पोझिशन ओपन ठेवू शकलो असतो. पण आपण असे केले नाही. आपल्याला पाहिजे आपण विचार केला मोठे टार्गेटचा, आणि आपल्याला म्हणून कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडावे लागले. तर आता येणाऱ्या एक्सपायरी मध्ये बँक निफ्टी काय करू शकते डिस्कस करणार आहोत आपण. तर आपल्याला एक क्लिअर इथे दिसत आहे. आपल्याला दिसत आहे बँक निफ्टी डेली चार्ट वरती. आपल्याला बँक निफ्टी दिसत आहे डेली चार्ट वरती.
ह्या डब्ल्यू पॅटर्न वरती रिटेस्ट घेताना ह्या डब्ल्यू पॅटर्न वरती ब्रेकआउट अगेन रिटेस्ट, आणि जर का बँक निफ्टीला वर जात असले तर हे बँक निफ्टी सिंपल असे वर जाऊ शकणार, आणि बँक निफ्टीला खाली यायचे असणार तर असे सिंपल बँक निफ्टी खाली येऊ शकणार. हे सिंपल डेली वरती आपल्याला पाहायला मिळू शकतात, बँक निफ्टीचा पाहायला मिळू शकते. आणि आपण हे पण डिस्कस केले होते की हे जे हा जो एरिया हे लेवल आहे हे आपल्याला व्होलॅटिलिटी एरिया राहणार, आणि एक्झॅक्ट आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळत आहे. आणि जर का बँक निफ्टीला वर जायचं असेल तर उद्या आज बनलेली आहे आपली डोजी कॅन्डल, आणि सिंपल सेटअप आहे फ्रेंड. डोजी कॅन्डल मीन डोजी कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला सी साईडने प्लॅन करावा लागणार, आणि डोजी साईडच्या खाली आपल्याला पी साईडने प्लॅन करावा लागणार. डोजी कॅन्डलच्या वरती आपल्याला डोजी कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला सी साईडने प्लॅन करावा लागणार, आणि डोजी कॅन्डलच्या लोच्या खाली आपल्याला पी साईडने प्लॅन करावा लागणार. आणि डोजी कॅन्डलच्या ही जो एरिया आहे मधातला हा व्होलॅटिलिटी एरिया बनलेला आहे. सिंपल हे उद्याची बँक निफ्टीची प्लॅनिंग आहे, आणि डिटेल आपण ट्रेड कसा प्लॅन करू शकतो हे पण आज पाहू. तर आपल्याला पाहायच्या 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती आपल्याला सिंपल बँक निफ्टी दिसत आहे इथे की बँक निफ्टीची जे क्लोजिंग आहे, बँक निफ्टीची 1, 2, 3, 4 आणि 5 दिवसापासून बँक निफ्टी हे एकाच ठिकाणी क्लोजिंग देताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे बँक निफ्टीमध्ये एक मूव पेंडिंग आहे, आपल्याला एक मूव बँक निफ्टीमध्ये दिसू शकते. ते एक्सपायरीच्या दिवशी दिसू शकते किंवा मंथली एक्सपायरीच्या दिवशी दिसू शकते, पण एक मूव आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसू शकते. तर त्या आपण तो सेटअप कसा बनवू शकते, आपण कसे प्लॅन करू शकतो हे डिटेलमध्ये आपण पाहू. तर आपल्याला दिसत आहे बँक निफ्टी, आपल्याला सिंपल बँक निफ्टी दिसत आहे हे ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना. तर फ्रेंड आपण ह्या बँक निफ्टीला उद्या कसे प्लॅन करू शकतो, आपल्याला दिसत आहे ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट देताना, आणि बँक निफ्टी या ट्रेंड लाईन वरती होल्ड करताना दिसत आहे. आणि ह्याच्या वरती आपण बँक निफ्टीला सी साईडने प्लॅन करू शकतो, आणि अगेन या ट्रेंड लाईनच्या खाली आपण बँक निफ्टीला या ह्या प्रिव्हियस डे लोच्या खाली आपण बँक निफ्टीला पी साठी प्लॅन करू शकतो, आणि डे हायच्या वरती बँक निफ्टीला आपण सी साईडने प्लॅन करू शकतो. ही सिंपल बँक निफ्टीची प्लॅनिंग आहे. आपण उद्या असे आपण एक्सपायरी साठी असे या बँक निफ्टीला पाहू शकतो. आणि आता पाहू आपण निफ्टी आपल्याला स्ट्रॉंग दिसत होती, निफ्टी आपल्याला निफ्टीमध्ये स्ट्रेंथ दिसत होती. ते फक्त रिलायन्समुळे रिलायन्स दिसत आहे आपल्याला स्ट्रेंथ दाखवताना दिसत आहे. निफ्टीमध्ये पण आपण डिस्कस केले निफ्टीसाठी ही जी लेवल आहे हे लेवल आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळणार, आणि आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळत आहे. आणि बुलिशनेस याच डे हायच्या वरती आपल्याला, म्हणजे या हायच्या वरती आपल्याला बुलिशनेस पाहायला मिळणार, म्हणजे एकदम ऑल टाइम हायच्या वरती आपल्याला निफ्टी पाहायला मिळू शकते. आणि हा जो एरिया आहे या एरियामध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळू शकते, आणि या एरियाच्या खाली आपल्याला बिअरिश मार्केट पाहायला मिळू शकते. हे निफ्टी आपल्याला दिसू शकते. आणि निफ्टी स्ट्रेंथ दाखवतात ते म्हणजे एक स्टॉकमुळे, तो म्हणजे रिलायन्स. आपल्याला रिलायन्स हा स्ट्रेंथ दिसत आहे रिलायन्स मध्ये. आपल्याला दिसत आहे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये स्ट्रेंथ, आपल्याला रिलायन्स दिसत आहे. चॅनल वरती वर्क करताना आपल्याला रिलायन्स दिसत आहे, म्हणजे रिलायन्सने जर का ब्रेकआउट दिले तर एक आपल्याला निफ्टी ऑल टाइम हाय वरती दिसू शकते. आणि रिलायन्सने जर का हे ब्रेकडाऊन दिले तर आपल्याला निफ्टी हा मार्केट हे बेरिश दिसू शकते. सिंपल निफ्टीचं अनालिसिस झाले, निफ्टी आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे, निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे. आणि रिलायन्स जर का या ट्रेंड लाईनच्या वरती या चॅनलचे जर का ब्रेकआउट दिले तर आपल्याला निफ्टी ऑल टाइम हाय वरती जाताना दिसू शकते. सिंपल निफ्टीचे हे अनालिसिस झाले निफ्टी आणि मार्केटचे. हे सिंपल निफ्टीचे अनालिसिस झाले. आपल्याला निफ्टी 60 वरती RSI 60 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. आणि जर का रिलायन्सने जर का ब्रेकआउट दिले चॅनलचे तर आपल्याला निफ्टी हे ऑल टाइम हाय वरती जाताना दिसू शकते. हे सिंपल अनालिसिस झाले. आपण डिस्कस केले निफ्टीला, निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे, आणि रिलायन्सचे जर का चॅनलचे ब्रेकआउट दिले तर आपल्याला निफ्टी हे ऑल टाइम हाय वरती जाताना दिसू शकते. आणि चॅनलचे जर का ब्रेकडाऊन दिले तर आपल्याला निफ्टी हे बिअरिश दिसू शकते. सिंपल हे मार्केटचे अनालिसिस झाले फ्रेंड. आणि बँक निफ्टीचा आपण ट्रेड एक्सप्लेन केला. बँक निफ्टीचा आपण ट्रेड पाहिला, आपण कसा यूज केला, आपल्याला कसे आपण एक्झिट केले, कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला एक्झिट करावं लागलं.
आपण एक वेळ प्रॉफिट मध्ये आल्यावर आपल्याला लॉस घ्यायचा नाहीये. आपण स्टॉप लॉस हा वरती आणून म्हणजे ब्रेक इव्हन वर आणून ठेवला. त्यामुळे आपण आज कॉस्ट टू कॉस्ट निघालो. म्हणजे 10 वाजून 6 मिनिटांनी आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि 10 वाजून 50 मिनिटांनी आपण ट्रेड हा एक्झिट केला. हे सिंपल आपण पाहिले. कॉस्ट टू कॉस्ट आपण आपल्याला निघावे लागले ते म्हणजे 7 रुपये घेऊन आपल्याला फक्त बाहेर निघावे लागले. म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट जे जर का ब्रोकरेज चार्ज वगैरे आले तो कॉस्ट टू कॉस्ट आपण बाहेर निघालो. आपण आपण निफ्टीला अनालिसिस केले, ट्रेडला हे केले आणि एक्सपायरी साठी बँक निफ्टी काय करू शकते हे पण आपण दिले, अनालिसिस केले. सिंपल आपण अनालिसिस केले. जर का व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.